नमस्कार मित्रांनो, आपल्या दिवाळीच्या ह्या रोषणाईच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता मी आलो आहे ठाण्याच्या ह्या गोखले रोडला आणि ठाण्याच्या गोखले रोडला ही पूर्ण दिवाळीसाठी जी व्यापाऱ्यांनी रोषणाई केली आहे, लाइटिंग केली आहे, त्याचा मी एक व्लॉग बनवतोय। आता मी स्टेशनवरून आलो आहे गोखले रोडला आणि संपूर्ण गोखले रोड हा लाइटिंगने उजळला आहे। तर बघाल तर रस्त्याच्या दोन्ही साइडला आहेत ना, वरती मोठ्या बल्ब्सची तोरणं टाकलेली आहेत आणि पूर्ण मार्केट गजबजलेलं आहे दिवाळीच्या लाइटिंगने आणि संपूर्ण मार्केटमध्ये तुफान गर्दी आहे। लोकांचा दिवाळीचा बोनस झालाय आणि जीएसटी सुद्धा कमी झालाय आणि त्याचा काय फायदा झालाय की नाही माहिती नाही किमती कमी होण्यामध्ये। आता मी आलो आहे घंटाळी रोडला, जे घंटाळी मंदिर आहे तिथे, आणि तिथे सुद्धा अशी पूर्ण रस्त्याला लाइटिंग केलेली आहे। बघून खूप छान वाटतं। तितका कॅमेऱ्यामध्ये जो आपण जो लाईव्ह बघतो तो इफेक्ट काय कॅमेऱ्यामध्ये आलेला नाही मला वाटतं। तरी सुद्धा माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि प्रत्येक दुकानं ही आकाश कंदील आणि तोरणं ह्या सगळ्यांनी सजलेली आहेत। हे बघा, आता मी परत आलो आहे बाहेर या गोखले रोडला आणि तिथून जातो आहे नौपाडा रोडला, जो आपला कपड्याची जी गल्ली आहे, टायटनचं जे दुकान आहे तिथून। आणि तिथे सुद्धा रस्त्याच्या वरती मध्यभागी आहे ना, अशी वरती टॉपला जबरदस्त छान अशी लाइटिंग केलेली। तर मी प्रयत्न करत होतो शूटिंग करायचा की रस्त्याच्या मधून, पण इतकी ट्रॅफिक होती ना त्याच्यामुळे जमलंच नाही। तर मी साईडने हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप अशी छान रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाइटिंग केलेली आहे आणि लखलखाट झालाय पूर्ण ठाण्यामध्ये। मला वाटतं ना, आज कोरोना नंतर ज्या वेळेला मार्केट चालू झालं ना, त्याच्या मला वाटतं नेक्स्ट म्हणजे मला वाटतं 2023, जर मी चुकत नसेल तर 2022 नाही 2023-24 पासून ही लाइटिंग चालू झालेली आहे। मला वाटतं ठाण्यातले व्यापारीच ही लाइटिंग करतात। आणि बघा, सुंदर असे आकाश कंदील, खूप विक्रेते आलेले आहेत आकाश कंदील विकण्यासाठी आणि खूप फेरीवाले आहेत। आणि लोकांची सुद्धा खरेदी करण्यामध्ये ना पूर्ण झुंबड उडालेली आहे। आणि प्रत्येक दुकानाच्या बाहेर आता हा चार्ली चॅप्लिन आहे, प्रत्येक दुकानाच्या बाहेर आहेत। ही मॅन आहे, कुठे कुठे टेडी बेअर आहे। आता ही गोखले रोडची अजून एक पुढची गल्ली, जिथे कॅम्ब्रिजचं दुकान आहे, तिथे मी शूट करत होतो। बघा ना, दिवाळीमध्ये पण लोक वडापाव खायचं काय बंद नाही करत। आता हा आपटे जोशी वडापाव, हा पण मला वाटतं नवीनच चालू झाला ठाण्यामध्ये। आता हे मी ते कॅम्ब्रिजच्या जो कॅम्ब्रिज कॉर्नरला जे कॅम्ब्रिजचं दुकान आहे ना तिथे मी आलो आहे आणि तिथे पण हा बघा असं एक टेडी बेअर आहे
हे सुद्धा एक मानलं पाहिजे. पोटा पाण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं. दिवसभर ते आतमध्ये जो माणूस असतो तो उभा असतो. आता हे बघा, हे छोटंसं असं कंदीलचं दुकान. तर बरीच लोक आहेत ना की दिवाळीमध्ये असे उद्योगधंदे करत असतात. कंदील, रांगोळी, काय तोरणं वगैरे असं. पण एक सांगू, मार्केटमध्ये ना मला तितकीशी दुकानांमध्ये गर्दी दिसली नाही. आता काय माहिती, लोकांनी आधीच खरेदी केली असावी बहुतेक. तर आता मी परत गोखले रोडला आलेलो आहे आणि ही पूर्ण लाईटिंग आहे ना, ठाणा स्टेशनपासून ती जी तीनाथ नाक्याच्या जो अलीकडचा म्हणजे ठाणे स्टेशनला यायला जो सिग्नल आहे ना, तिथपर्यंत पूर्ण लाईटिंग केलेली आहे. आता हे बघा, ठाण्यामध्ये बघितलं तुम्ही, हे असे ना पाणीपुरीवाले, भेलपुरीवाले जे पहिले दिसायचे, असं ते डोक्यावरती एक तो भेलपुरीचा हे घेऊन बसायचे, तसे परत दिसायला लागलेले आहेत. खूप आहेत असे. आणि मला वाटतं त्यांच्याकडे ती जी जुनी टेस्ट असेल पाणीपुरीची, पाणीपुरी नाही मिळत त्यांच्याकडे, पण शेवपुरी, भेलपुरी नक्कीच मिळते. आता हे बघा, नाही सुंदर असं एका दुकानाबाहेर नाही कंदील लावलेले आहेत. आता मी सरळ चालत चालत आलो आहे या तीनाथ नाक्याच्या दिशेने. आणि तीनाथ नाक्याच्या दिशेने आपण येताना ना ठाणा स्टेशनला जो सिग्नल, पहिला सिग्नल लागतो, तिथून मी परत मागे फिरणार आहे. तर बघा, हे पूर्ण रस्त्याला लाईटिंग केलेली आहे, पूर्ण रस्त्याला. फक्त मला एकच खटकलं ना, ते LED बल्ब लावलेले. तर तिथेच जर ते जे जुने बल्ब लावले असते ना, आपण जे आकाश कंदीलमध्ये लावतो ते, तर अजून छान वाटलं असतं. पण जबरदस्त वाटत होतं बघायला. इतकी लाइटिंग केली, दोन्ही बाजूला रस्त्याच्या लाइटिंग केलेली. आणि आता मी आलो इथे बघा, त्या तीनाथ नाक्याच्या पहिल्या सिग्नलला आलोय. आणि तिथे हे, इथून मी आता परत स्टेशनला जाईन. आता एक छोटंसं कंदिलाचं दुकान होतं. मला वाटतं हे सुद्धा घरगुती कंदिलांचं दुकान आहे, म्हणजे घरी बनवलेले किंवा मार्केटमधून होलसेलमध्ये आणलेले आहेत आणि त्यांनी ते विक्रीसाठी इथे ठेवलेले आहेत. आता हे बघा, ज्वेलरच्या दुकानाच्या बाहेर हा एक
मोठा असा हिमॅन उभा आहे वाढला मला वाटतं. ह्या कॅरेक्टरला काय म्हणतात मला माहिती नाही नक्की, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कोण कोण कमेंटमध्ये कळवा की कोण कोण ठाण्याचे लोक हा ब्लॉग बघतायत या ठाण्याच्या रोषणाईचा. ठाण्याला ना एकच आहे फक्त, ह्या स्टेशन रोडला भरपूर ट्रॅफिक होतं कारण इथे सगळ्या रिक्षा बसेस सगळं इथून आणि टू व्हीलर्स दोन्ही बाजूला पार्किंग, त्याच्यामुळे कम्प्लीट ट्रॅफिकचा इथे बोजवारा उडतो. असं तर पूर्ण ठाण्यामध्येच ट्रॅफिकची परिस्थिती बेकार आहे आणि ह्याच्या पुढे अजूनही बेकार होणार आहे ती परिस्थिती. सोनं मला वाटतं थोड्या दिवसांनी 1.5 लाख रुपये तोळा होईल. आत्ताच कमीत कमी 1 लाख आहे. तर आता आपण पुढे आलोय या स्टेशनच्या रोडने आणि बघा, तुम्ही बघत असाल तर प्रत्येक दुकानाबाहेर प्रत्येक दुकानदाराने लाइटिंग केलेली आहे. ह्या व्यापाऱ्यांनी सुद्धा पूर्ण स्टेशन रोडला, पूर्ण या मार्केट परिसराला लाइटिंग केलेली आहे. हे कला मंदिर साड्यांचं खूप मोठं असं दुकान ठाण्यातलं. आणि त्याच्यातच ना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे असे छोटे विक्रेते सुद्धा बसलेले होते विकायला. कुठल्या कुठल्या ठाण्याच्या दूर दूर भागातून आलेले, जसं की वाडा, भिवंडी या ठिकाणावरून आलेले. आणि हे रंग, परत पणत्या आणि कंदील असं सगळं विकायला आले होते. दिवाळी, गणेशोत्सव असे सगळे सण किती रोजगार तयार करतात हे मात्र खरंच आहे. किती प्रकारचा रोजगार तयार होतो बघा ना. कंदील बनवणारे, पणती बनवणारे, म्हणजे प्रत्येकाला रोजगार मिळतो, कुंभारापासून ते सगळ्या लोकांना. आता ह्या रोषणाई करणाऱ्यांना
तर असं मी शूटिंग करताना ना एक सुंदर असं चित्र दिसलं. एक फॅमिली होती, ती मदत करत होती, अशी खाऊ वाटत होती. आणि असं प्रत्येक दुकानावर बघा ना फॅन्सी ड्रेस करून उभे आहेत, त्यांना सुद्धा मानलं पाहिजे. पूर्ण दिवसभर ते असा ड्रेसअप करून आणि मेकअप करून उभे असतात. तेच मी कधी कधी विचार करतो, पोटा पाण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं.
तर अशा रीतीने मित्रांनो छोटासा माझा व्लॉग होता की दिवाळीची ठाणा स्टेशनची रोषणाई दाखवण्याचा. जर जमलं तर मी शिवाजी पार्कची सुद्धा रोषणाई दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व यूट्यूबच्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी.